संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरलशब्दगणोगप्रक्षालितं सकलभूतलमलकलङ्का मुनिभिरुपासिततीर्था सरस्वती हरतु नो दुरितमा। अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। परम गुरुवे नमः। परम्पराचार्यगुरुवे नमः। सकलकलुषविध्वंसकं क्षेमंसां परिवर्तकं धर्मसम्मतकं भव्यजीवमर्पितबोधकारणेदं शास्त्रं श्रीग्रन्थनामधेयं श्रीक्षणाला अस्य मुरुगन्तकतारस्य सर्वज्ञदेवा तदुत्तरगणकतारस्य गणधरदेवा तेषां च अनुसार सारमासाद्य श्री पंडित दौलतराम जी विरचितं ग्रंथम इदं ग्रंथमंगल भूयात्। मंगलम भगवान वीरो मंगलम मंगलम गौतमो गुणे मंगलम कुंदकुंदार्यो जैन धर्मोस्तु मंगलम। सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानम सर्वधर्माणां जैनम जयतु शासनम जैनम जयतु शासनम जैनम जयतु शासनम। अनंत अनिस परमेश्वर भगवान की जय। उन्नायक 1008 चिंतामणि पार्श्वनाथ भगवान की जय। आदि ब्रह्मादि पुरुष ऋषभनाथ भगवान की जय। कल्पतरु शांतिनाथ भगवान की। अंतिम तीर्थेश महावीर भगवान की जय हो जय हो। परम पूज्य प्रातः स्मरणीय घोर तपस्वी समाधि सम्राट चारित्र चक्रवर्ती युगन चूड़ामणि धर्म साम्राज्य नायक आचार्य श्री शांतसागर महाराज की जय। संत शिरोमणि आचार्य श्री विद्यासागर महाराज की जय। समाधि सम्राट आचार्य श्री विराग सागर महाराज की जय। महामेधावी महाश्रमण अभिज्ञानपैकी प्रज्ञाश्रमण शान मूर्ति चर्या श्रवणी पट्टाधीश मम गुरुदेव आचार्य श्री विश्वसागर महाराज की जय हो जय हो जय हो। अभिज्ञान शान मूर्ति जैन सागर सिद्धसागर महाराज की जय हो। 3 काम 9 करोड़ मुनीश्वर की जय हो। अहिंसा परमो धर्म की जय हो। सिद्धांत शास्त्र की जय हो। जैन धर्म की जय हो। विश्व धर्म की जय हो। धर्मप्रेमी बंधुओं और माताओं, हम सभी अंतिम तीर्थेश वर्धमान स्वामी के तीर्थ में रहते हैं। वर्धमान स्वामी की पीयूष ध्वनि जो दिव्य ध्वनि जगत कल्याणी है, यह सर्वज्ञ वीतराग नमोस्तु शासन जयवंत हो वीतराग श्रवण संस्कृति। तो आज मुकुट सप्तमी आणि मोक्ष सप्तमी आणि आज भगवान पार्श्वनाथ उनके मोक्ष कल्याणी आज का दिन महत्व का है। आज स्वर्णभद्र कूट में कूट के दर्शन के लिए बहुत भीड़ रहती है। हम देखे हैं कहाँ शिखर जी में हमारे 2 वर्षायोग हो गए। 2021 में हमारी दीक्षा होने के बाद आचार्य जी के पादमूल में पहला हमारा 1 वर्षायोग हो गया और 2024 में आचार्य जी ने मनोज्ञ सागर महाराज को पैरालिसिस का अटैक आया था, उनकी सेवा के लिए आचार्य जी ने मुझे भेजा था। वो टाइम भी हमने देखा है कि शिखर जी में बहुत भीड़ रहती है। आज के दिन वो जो आदिवासी लोग हैं वो भी भगवान के दर्शन के लिए बिल्कुल यानी कल रात से वो वहाँ आते हैं, वहाँ दर्शन करके निकल जाते हैं। हमारे लोग भी बहुत सारे दिल्ली के वगैरह लोग वहाँ आते हैं और बहुत भीड़ होती, इतनी भीड़ होती कि 2-2 घंटे वहाँ ऊपर जाने के लिए स्वर्णभद्र कोट के लिए वहाँ से कहाँ से वो पगडंडी से खाली पगडंडी वहाँ से 2-2 घंटे लगते हैं। इतनी भीड़ रहती वहाँ। तो आज मोक्ष लक्ष्मी यानी आज
मुकुट सप्तमी। आज के दिन भगवान मोक्ष चले गए हैं, पार्श्वनाथ भगवान। उनका इतिहास देखो, हर मंदिर में पार्श्वनाथ भगवान की मूर्ति होती है। इसका क्या कारण है? इसका क्या कारण है? क्योंकि पार्श्वनाथ भगवान के 10 भवों में उन्होंने जो उनके ऊपर उपसर्ग हुआ, वो कमठ उनका सग्गा भैया था, सग्गा भैया था। उन्होंने उनके ऊपर इतने उपसर्ग किए कि वो मरुभूति और कमठ, ये दोनों क्या रहते हैं, वो अरविंद राजा के जो है वो ये रहते हैं, पुरोहित रहते हैं, और वो अच्छे कार्य करते हैं। वैसा कमठ भी अच्छा था, लेकिन बिगड़ गया। क्यों बिगड़ गया? क्या होगा? जो मरुभूति का जीव, यानी पार्श्वनाथ भगवंत का पूर्व में जो मरुभूति का जीव था, उसकी शादी वसुंधरा नाम के एक अतिशय सुंदर महिला के साथ हुई थी, लड़की के साथ हुई थी। और ये जो कमठ था उसकी शादी वरुणा नाम के महिला से हुई थी। क्या नाम था? वरुणा। क्या नाम था? वरुणा नाम की महिला से हुई थी। और ये सुंदर थी, और वो उनके तरफ देख के उसके भाव विचलित हो गए। किसके? कमठ के भाव। और एक बार अरविंद राजा ने वो मरुभूति को राज्य कार्य के लिए कुछ भेजा था, और अरविंद भी कुछ राज कार्य के लिए गए थे। तो फिर इधर जो है वो कमठ ने दुष्ट प्रवृत्ति से और दुष्ट भाव से, दुष्ट दृष्टि से वसुंधरा के ऊपर उन्होंने अति प्रसंग भी किया है, ऐसा वर्णन आता है। और उन्होंने उनको बुला के उनको ये करके उनके ऊपर बलात्कार किया। बलात्कार करने के बाद अरविंद राजा को आने के बाद ये जो जघन्य अपराध मालूम होने के बाद वो बहुत गुस्सा करता है उसके ऊपर। और ये जो मरुभूति आने के पहले ही वो उसको, उसके मुंह को काला ही करके उसको गधे के ऊपर पीछे मुंह करके अपने राज्य के पास से भेज देता है। कौन? अरविंद राजा। किसको? इसको, कमठ को। और फिर मरुभूति आता है, वो बहुत सरल रहता है और उसको समझता है, अरे रे ये काम किया, अच्छी बात नहीं हो गई। तो भी बोलता है कि वो मेरा छोटा भैया है, मेरा कर्तव्य है, मैं पिता समान हूँ, उसको क्षमा करेंगे और उसको लाएंगे। तो वो बोलता है, अरविंद राजा को बोलता है, हे राजन, मैं मेरे भैया को लाने के लिए जाता हूँ। तो अरविंद राजा बोलता है, देखो वो दुष्ट प्रवृत्ति का है, वो कुछ ना कुछ आपको ये करेगा, आप नहीं जाना। अच्छा। तो बोलता है, नहीं, मेरा कर्तव्य है, मैं उसको समझा के उसको ये करके उसको क्षमा करता हूँ, और क्षमा करके उसको लेके आता हूँ। तो जाता है, वो एक कूतब करता है। एक पहाड़ के ऊपर खड़ा रह के उसने एक बहुत बड़ी शिला हाथ में ली थी और कूतब कर रहा था। कौन? कमठ। यानी एक वो पद्धति से वो क्या हो गया था, गेरुआ वस्त्र पहन के वो क्या कर रहा था, ऐसी शिला लेके कूतब कर रहा था। तो फिर वो ढूंढते ढूंढते मरुभूति वहाँ जाता है। अरे अनुज, अरे भैया आप क्या कर रहे हैं, ये कूतब कर रहे हैं, अच्छी बात नहीं है, चलो मैं आपको क्षमा करता हूँ। हो गया। अगर मैं रहता था तो राजा को मैं बोल के आपको बाहर नहीं भेजता था। जो भी हुआ है तो ठीक है, अब जो हो गया सो पर्याय तो हो गई, अब हम आपको क्षमा करते हैं, चलो। ऐसा करके उन्होंने क्या किया, वो क्रोध से, इसकी निमित्त से तो मुझे बाहर आना पड़ के, ऐसा क्रोध से वो शिला जो है ना उसके सर के ऊपर पटक दी। किसके सर के ऊपर? मरुभूति के। और मरुभूति कुछ आर्त ध्यान से मर गया। और मरने के बाद वो सिल्ली की वन में वह एक हाथी बन गया। कौन? मरुभूति का जो। और वो हाथी का नाम लोगों ने वज्रघोष हाथी रखा था। क्या रखा था? वज्रघोष हाथी रखा था। और फिर क्या होगा, वो हाथी बहुत उदंड था। और वो हाथी वहाँ जो कमठ की पत्नी थी ना वरुणा, वो हत्तीन, यानी क्या हो गई थी, हत्तीन हो गई थी। और वो दोनों क्रीड़ा कर रहे थे। कौन? वज्रघोष। देखो संसार की कैसी विचित्र दशा है। और वो हत्तीन हो गई थी
वही वन में, सिल्ली के वन में, और वो वज्रघोष हाथी और वो क्रीड़ा कर रहे थे। तो फिर हो गया क्या, अरविंद राजा को लगा कि वज्रघोष अपना मरुभूति गया है, और गया है तो वापस क्यों नहीं आया। तो वो क्या करता है, एक अवधित ज्ञानी मुनि को जाके पूछता है कि मरुभूति गया है और वापस नहीं आया, क्या बात है। तो वो बोलते कि वो जाके उन्होंने विनती की थी अपने भैया को, कौन, वो कुतुब कर रहा था, उसके हाथ में शिला थी, बहुत बड़ी पत्थर की शिला थी, और उन्होंने उसको विनती करने के बाद भी वो शिला उसके सर के ऊपर पटक दी और वो वहाँ मर गया। लेकिन कुछ आर्त ध्यान होने से वो सिल्ली के वन में एक हाथी होके जन्मा है, और वो बहुत उदंड हो गया है, वहाँ सबको तकलीफ दे रहा है वो सिल्ली के वन में। ये समझने के बाद संसार का विचित्र स्वरूप मालूम होता है। अरविंद राजा को वैराग्य होता है, पोदनपुर का राजा रहता है वो वैराग्य होने के बाद दीक्षा लेता है। दीक्षा लेने के बाद निगृंध मुनि बनता है। निगृंध मुनि बनने के बाद अपने संघ के साथ शिखर जी की यात्रा के लिए जाता है। कौन, जो मुनिराज अरविंद, वो शिखर जी की यात्रा के जाते समय उसी वन में वो आके एक शिला के ऊपर बैठते हैं। बैठने के बाद दोपहर का वो सामयिक चालू होता है। सामयिक में उन्हें कायोत्सर्ग ध्यान करने के वो खड़े रहते हैं। इतने में वो वज्रघोष हाथी मेरे वन में एक मच्छर भी नहीं आ सकता, और ये नग्न आदमी कौन आया है, ऐसा बोल के वो मारने के लिए आता है। कौन, वो वज्रघोष हाथी मारने के लिए आता है। लेकिन वो ये आकृति तो मैंने कहा पहले देखी है, झट उसको जाति स्मरण होता है। जाति स्मरण कब होता है, जब वो अरविंद राजा का श्रीवत्स चिन्ह देखता है। क्या देखता है, श्रीवत्स चिन्ह देखता है, तब उसको जाति स्मरण होता है। जाति स्मरण, अरे ये तो आकृति मेरे, अरे ये तो पोदनपुर के राजा अरविंद थे, ये मुनिराज हो गए, और मैं मरुभूति था, उनका मैं क्या था, पुरोहित था, और मैं वज्रघोष हो गया। ये राजा से मुनिराज हो गए। क्या सोचता है वो, ये राजे से मुनिराज हो गए और मैं पुरोहित से हाथी हो गया। देखो अच्छा नहीं हो गया। तो फिर इतना सब लोग बोलते अरे ये तो मारने के लिए आया था, और इतना शांत क्यों हो गया, इतना शांत क्यों हो गया। तो फिर अरविंद राजा को अवधि ज्ञान हुआ था, और वो निमित्त ज्ञान से बोलते हैं कि वो पूछते हैं कि मारने के लिए जोर से दौड़ के आ रहा था, इतना शांत क्यों हो गया। तो बोलते ये जो है ना, ये मरुभूति का जो है अभी वज्रघोष हाथी हो गया है। हे गजराज, हे गजराज म्हणून मग तो सोंड असं घेऊन असं पाया पडतो. पाया पडल्यानंतर डोळ्यातनं त्याचे अश्रू येतात. अश्रू रूपानं त्याचं मिथ्यात्व गळून जातं. त्या ठिकाणी तो काय करतो, त्या ठिकाणी व्रत घेतो, सम्यक दर्शन त्याला प्राप्त होतं आणि तो पंचम गुणस्थानवरती एक देश श्रावक होतो. कोण? हत्ती, वज्रघोष हत्ती एक देश श्रावक होतो. श्रावक झाल्यानंतर पुन्हा त्यानंतर पूर्वी उदंड करत होता. पुन्हा मग हे काय अरविंद राजा शिखरीच्या यात्रेला निघून जातात. हा शिलिकी वनामध्ये असतो वज्रघोष. तो व्रत पाळतो. तो काय करतो, वाळलेली पानं खातो आणि वरून भदभदाचं पडलेलं पाणी जे उन्हात तापलेलं आहे तो पितो. त्याला गाळायला काय काय वस्त्र आहे का तिथं, पण वरतून पडलेलं पाणी, मुनिराज देखील कमंडलूमध्ये नसेल आणि मुनिराज जर का वनात असतील तर असं पाणी वरून पडलेलं आणि वाहतं पाणी हे आणि सूर्यप्रकाशातलं पाणी हे फासू होतं असं आगमामध्ये लिहिलं आहे. तर ते मुनिराज कोण नसतील तर त्यावेळेला ते पाणी घेऊ शकतात कमंडलूमध्ये असं वर्णन केलेलं आहे. तर तसं मग तो ते असं पाणी तो पित होता आणि शेवटी तो इतका दुबला झाला, इतका त्याने शरीर क्षीण केलं, उपवास करत होता, सगळं काही तो व्यवस्थित करत होता. आणि हे करत असताना इतका दुबळा झाला, एकदा तो पाणी पिण्याकरता म्हणून उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये तिथं तो त्या भदभद्याकडे जात असताना त्या किचडमध्ये अडकला. त्या चिखलामध्ये अडकल्यानंतर तो इतका हे झाला. इतक्यात तिथं एक कुक्कुट नावाचा साप, कुक्कुट म्हणजे हा जो कमट असतो ना
तो कुकुट नावाचा साप झालेला असतो. कुकुटचा अर्थ असा, कोंबडा जसा थोडासा उडतो आणि पुन्हा बसतो की नाही, तसं काही साप जे असतात उत्तरेकडे, उत्तर हिंदुस्थानामध्ये अजून पण आहेत, जे हवेमध्ये काही असं उड्डाण करून पुन्हा जमिनीवर येतात, पुन्हा उड्डाण करतात, असे काही साप आहेत. त्याचं नाव आहे कुकुट साप. हा कमठचा जीव कुकुट साप झालेला असतो. त्याला एकदम हे होतं आणि तो बघितल्यानंतर त्याला एकदम एकदम तीव्र राग होतो आणि तो येतो आणि त्याच्या इथं बसून त्याला दंश करतो आणि त्याच्यामुळे तो शांत चित्तानं समाधिमरण करतो. कोण? हा वजघोष जो पाषाणाचा जीव आहे आणि मरुभूतीचा जीव. आणि तो काय करतो? सहसा स्वर्गामध्ये तो देव होतो. कोण? मरुभूतीचा जीव. आणि हा काय? 5व्या नरकाला जातो. कोण? कमठाचा जीव. आणि पुन्हा तो तिथनं येऊन तो काय होतो? विद्युत गती आणि विद्युतमाला यांचा पुत्र होतो. त्याचं नाव असतं अग्निवेग. तो हे राजे असतात, राजा आणि राणी असतात. त्याच्या पोटी हा अग्निवेग नावाचा राजपुत्र होतो. हो पुन्हा दीक्षा घेतो. दीक्षा घेऊन हरिगुफेमध्ये ध्यान करत असतो. कुठं? हरी नावाची गुफा असते, त्या गुफेमध्ये ध्यान करत असताना हा नरकातनं निघून नरकातली दुःख भोगून कमठाचा जीव त्या ठिकाणी अजगर झालेला असतो. काय झालेला असतो? अजगर झालेला असतो. तिथं पण त्याचं वैर उपळून येतं. तो काय करतो? त्या अग्निवेग नावाच्या मुनिराजांना तो काय करतो? घेऊन टाकतो. तरी परंतु ते शांत चित्तानं सहन करतात आणि शांत चित्तानं सहन करून ते पुन्हा कुठे जातात? स्वर्गाला जातात. कोण? मरुभूतीचा जीव. कोण? अग्निवेग नावाचे जे मुनिराज आहेत ते स्वर्गाला जातात आणि हा 6व्या नरकाला जातो. असे हा कोण? कमठाचा जीव 6व्या नरकाला जातो आणि पुन्हा तिथलं ते आयुष्य भोगून मरुभूतीचा जीव जो आहे तो वज्रनवी नावाचा चक्रवर्ती होतो. 6 खंडाचा राजा, 96,000 स्त्रिया, 32,000 मांडलिक राजे, कळलं का? आणि 14 रत्न, हे सगळ्याचा स्वामित्व असतो. 18 करोड घोडे, 84 लाख हाती, 84 लाख रथ, ह्या सगळ्यांचा तो अधिपती असतो. कोण? वज्रनामी नावाचा चक्रवर्ती, जो पाषाणाचा म्हणजे मरुभूतीचा जीव. आणि मग पुन्हा तो काय करतो? ते सगळं राज्य भोगून पुन्हा त्याला वैराग्य होतं आणि तो दीक्षा घेऊन जंगलामध्ये जातो. त्याच वेळेला हा नरकात भोगून हा कोण होतो? किंचित कशाच्या मदतीनं हा कमठाचा जीव कुरंग नावाचा भील होतो. काय नाव होतं? कुरंग नावाचा भील. आणि ह्या मुनिराजांना वज्रनामींना बघितल्यावर त्याला एकदम वैर उफाळतं. आणि हा कितवा भाऊ आहे त्याचा? म्हणजे कमठाचा जीव कुकुट साप झाला, पुन्हा नरकाला गेला, पुन्हा कुरंग भील झाला, अजगर झाला, नरकाला गेला, पुन्हा कुरंग भील झाला. आणि तो त्या ठिकाणी भयंकर इतका उपसर्ग करतो आणि तो उपसर्ग त्यांच्यात प्रचंड शक्ती असते. पण मुनिराज असतात ते शांत चित्तानं तो उपसर्ग सहन करतात आणि सहन करून ते कुठे जातात? ग्रहवेकामध्ये जातात. कुठं? कोण? मरुभूतीचा जीव म्हणजे पाषाणाचा जीव कुठे जातो? ग्रहवेकामध्ये जातो. आणि हा जो आहे तो कुठे जातो? 7व्या नरकाला जातो. कुठे जातो? हां, तर ते 7व्या नरकाला जातो. आणि मग तिथून कुणाचा? ह्याचा जीव, मरुभूतीचा जीव जो आहे तो येऊन आनंद नावाचा राजा होतो. आणि हा जो कुणाचा? कमठाचा जो जीव आहे तो काय होतो? 7व्या नरकातला जीव ज्या वेळेला तिथलं आयुष्य संपलं तर नियमानं तिर्यंचच होतो, म्हणून तो एक सिंह झालेला असतो. कोण? कमठ. आणि तो काय करतो? हे आनंद नावाचे राजा दीक्षा घेतो. त्यांची पण कथा फार छान आहे. त्या आनंद राजांनी काय केलेलं असतं? एक मोठं अष्टानिकाचं हे केलं जात असतं त्याच्या पूर्वजांनी सांगितल्यावर. ते स्वामीहित नावाचे एक महाराज त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये त्यांनी जे हे केलेलं असतं अष्टानिकातलं उद्यान आपलं हे केलेलं असतं. काय तुमचं काय म्हणतात त्याला? आता हे करतो ना आपण
तर ते विधान केलेलं असतं मोठं. ते विधान केल्यानंतर ते स्वामीहित नावाचे एक मुनिराज येतात. त्यावेळेला आनंद राजा प्रश्न विचारतो की ही मूर्ती जी आहे भगवंताची, ही तर पाषाणाची आहे, ही तर धातूची आहे, ह्यांचं दर्शन केल्यानंतर आम्हाला कशी काय सुख मिळतात, हे जड मूर्ती आहे. तर मग ते समजावून सांगतात की ही जी मूर्ती आहे ती साक्षात तीर्थंकरांच्या गुणांचं प्रतीक आहे. आणि ह्या मूर्तीचं दर्शन करताना तुम्हाला संवत्सरातले जे स्थित भगवान आहेत त्यांचं दर्शन केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. आणि त्यामुळं त्यांच्या गुणांच्या स्तुतीमुळं तुम्हाला सातीच्या पुण्याचा बंद पडतो, तुमच्या पापाचा क्षय होतो आणि परंपरेनं तुम्हाला मोक्ष मिळतो. मग तो काय करतो, तो त्यावेळेला सूर्यविमान तयार करतो. आणि सूर्यविमानामध्ये तो काय करतो, अरिहंताची प्रतिमा तयार करतो. आणि अरिहंताची प्रतिमा तयार करून त्याची ते पूजा करतो. त्यावेळेपासनं सूर्याला अर्घ्य द्यायची प्रथा सुरू झाली. भरतेशाने दिले होते त्यावेळेपासून चालू होती. त्याच्यानंतर त्याचं पुनरुत्थान जे आहे ते आनंद राजाने केलं असं वर्णन येतं आहे. मी बऱ्याच वेळा ही कथा सांगितलेली आहे आणि मी वाचलेली आहे. पण मग हा आनंद राजा दीक्षा घेतो आणि मग हा सिंह पकडतो. पकडल्यानंतर हा ते शांत चित्तानं समाधी मरण करतात. आणि त्यावेळेला आनंद राजा ज्यावेळेला मुनिराज होतात त्यावेळेला ते काय करतात, ते षोडश भावनेचं म्हणजे दर्शन विशुद्धी, विनय संपन्नता, शीलवृत्तेश्वादी चारो, अभिष्ण ज्ञानोपयोगो, संवेगो, शक्तिता त्याग, शक्तिता तप, साधू समाधी आणि प्रवचन भक्ती असे 16 भावनेचं चिंतन करतो. कोण कोण आनंद मुनिराज चिंतन करतात. आणि चिंतन केल्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे ह्या षोडश भावनेचं चिंतन करता आणि तुमच्या ह्याच्याकरता क्षायिक समितीकरता ह्याचं पादमूल पाहिजे असं वर्णन येत नाही. याचा अर्थ असा ते स्वतः श्रुतकेवली झाले होते. कोण, आनंद नावाचे जे मुनी आहेत ते श्रुतकेवली झाले होते. त्यांनी ते चिंतन केल्यामुळे त्यांना तीर्थंकर नाम प्रकृतीचा बंद पडतो, 11 अंगाचं ज्ञान असतं आणि तीर्थंकर नाम प्रकृतीचा बंद पडलेला असतो असं वर्णन केलेलं आहे. आणि मग ते काय होतात, शांत चित्तानं ते त्या अवस्थेत देखील त्यांची मान पकडली आहे ते सिंगाने, त्या अवस्थेत देखील ते काय होतं, ते अच्युत स्वर्गामध्ये देव होतात. आणि तिथनं हा जो आहे तो कुठं जातो, पुन्हा हा नरकालाच जातो. आणि नरकाला जाऊन काय होतं, पुन्हा काय होतं, हे जे आहेत ते बनारसमध्ये जे राजा अश्वसेन असतो, वामादेवी त्यांची पत्नी असते, त्यांना ते काय होतात, तीर्थंकर म्हणून जन्मतात. कोण, पार्श्वनाथ भगवान. आणि हे पार्श्वनाथ भगवान तीर्थंकर झाल्यानंतर हा जो जीव आहे त्याचा 10वा भाऊ कुणाचा, कमठाचा. आणि पार्श्वनाथाचा जे आहे तो त्यांचा पण 10वा भाऊ आहे. पण कमठाचा जो महिपाल राजा जो आहे तो 10वा भाऊ आहे. महिपाल राजा कितवा आहे, 10वा भाऊ आहे. लक्षात घ्यावा, हे लोकांना माहीत नाही आहे. आणि 100 नावाचा जो देव ॲक्च्युली पार्श्वनाथ भगवान ज्यावेळेला दीक्षा घेतात, हा मरून महिपाल 100 नावाचा ज्योतिषी देव होतो. अलग लक्षात. तर महिपाल जे आहेत ते वामादेवीचे वडील असतात. आज गुरुजींनी सांगितले की त्यांचे भाऊ असतात. त्यांनी कुठेतरी वाचलेलं असावं, कदाचित दुसरं मत असावं, कारण गुरुजी आमचे महाराज प्रथा बोलत नाहीत. पण आम्ही जे आत्तापर्यंत वाचलं ना, आत्तापर्यंत सांगत होतो, ते महिपाल जो आहे तो ते वामादेवीचे वडील असतात. आणि हे आपल्या मित्राबरोबर असं निघालेलं असतात. इतक्यात महिपाल जो आहे त्यांनी जटा धारण केलेल्या असतात. आणि जटा धारण करून त्या जटेमध्ये ते त्या नदीमध्ये आंघोळ करायला गेलेले असतात. आणि तिथं जटेमध्ये छोटे छोटे मासे पण असतात. आणि सगळे इतकी हिंसा होते यांच्याकडून. आणि ते अग्नितप करत असतात. म्हणजे एक प्रकारचा त्यांनी यज्ञ केलेला असतो. त्या ठिकाणी एक युगल नाग और नागिन एका लाकडामध्ये जळत असतात. हे ज्यावेळेला अवधिज्ञानाने हे पार्श्वप्रभू नसतात, ते पार्श्वनाथ कुमार हे जाणतात. ते म्हणतात, हे तापसी तू काय करतोस, हे बघ ह्याच्यामध्ये एक नाग नागिन आहे. हं, हे माझा नातू असताना देखील मला तो नमस्ते केलं नाही, काही नाही, आणि मला माझी चूक दाखवतोय.
म्हणून तो रागाच्या भरात कुऱ्हाड घेतो आणि त्या लाकडावर मारतो. मारल्यानंतर मध्यभागी घेतल्यानंतर त्यांचे ते शेपूट तुटतात आणि ते वळवळ करतात. मग ते पार्श्वप्रभू त्याला उपदेश देतात, शांत व्हा, आता तुमचा अंतकाल आला आहे. पण त्यांनी नमोकार मंत्र म्हटले नाहीत असं म्हटलं बरं का तिथं, फक्त त्याला उद्बोधन केलं, त्यामुळे ते शांत झाले. आणि कशात मंदता झाली. आणि हा उपसर्ग जो झालेला आहे तो त्यांनी कसा सहन केला, त्याला अकाम निर्जर म्हणायचं. आणि अकाम निर्जर केल्यामुळं ते काय झाले, धरणेंद्र आणि पद्मावती झाले. जन्मताना ते मिथ्यात्व गुणस्थानात जन्मले, पण नंतर त्यांनी सम्यक दर्शन प्राप्त केलं असं वर्णन येतं. आणि मग ज्या वेळेला हे पार्श्वप्रभू, मग पार्श्वनाथ भगवंतांचा वाढदिवस असतो, 30वाच वाढदिवस असतो बरोबर. आणि मग त्यांना सगळेजण येऊन काय करतात, भेट देतात. तर अयोध्येचा राजा जयसेन आपल्या दूतातर्फे एक सुंदर रत्न वगैरे देऊन, थाली देऊन पाठवून देतात. पाठवून दिल्यानंतर मग काय होतं, तो बनारसला आलेला असतो आणि हे सिंहासनावर बसलेले असतात. कोण, पार्श्वनाथ राजकुमार. आणि मग त्यांना म्हणतात की अयोध्येचा राजा जयसेन त्याने आपल्याला भेट पाठवलेली आहे, त्याचा दूत आलेला आहे, आम्ही त्यांना घेऊन येतो. मग त्याला घेऊन येतात. मग तो दूत म्हणतो, हो प्रभू नमोस्तु नमोस्तु. ते नाही, त्यावेळेला त्याने प्रणाम, हे राजकुमार प्रणाम प्रणाम, मैं जो हूँ मैं वो अयोध्या का राजा जयसेन का मैं दूत हूँ, जहाँ ऋषभनाथ भगवान हुए थे, पहले तीर्थंकर हुए थे. हो ऋषभनाथ भगवान. मग त्यांना ते म्हणाले, हो त्यांचं आयुष्याचं 84 लाख पूर्वाचं होतं, माझं फक्त 100 वर्षाचं आयुष्य आहे. धिक्कार, ह्या राजाचा धिक्कार, मी राजा होणार, मी लग्न करणार नाही. मग त्यांनी त्या राजाचा त्याग करतात. त्या राजाचा त्याग करून ते वनामध्ये जाऊन काय करतात, पार्श्वकुमार काय करतात, दीक्षा घेतात. आणि दीक्षा घेतल्यानंतर तप करतात. तप करून काय करतात, इतक्या शपक्षणी आरूढ होतात. शपक्षणी आरूढ झाल्यानंतर काय होतं, तो शंभू नावाचा देव, त्याचा 11वा भाव, कपटाचा कितवा भाव होता, हा कितवा भाव होता, 11वा भाव. आणि 10व्या भावामध्ये पार्श्वकुमार असताना पार्श्वनाथाच्या भावामध्ये 2 वेळा कमट त्यांना उपसर करतो. 2 वेळा म्हणजे उपसर केलं नाही त्याने महिपालनी, पण त्याची चर्चा झाली आहे. आणि तो महिपाल जो आहे ना, तो कमठाचा जीव असतो, तो मरून 100 नावाचा देव होतो, ज्योतिष देव. आणि तो त्याचं विमान आणल्यामुळं पुन्हा पार्श्वप्रभू म्हणजे पार्श्वनाथ जे आहेत ते मुनिराज, महामुनिराज बसलेले असतात, ध्यानामध्ये मग्न असतात. तो खाली येतो, खाली नाही वरनच भयंकर उपसर करतो, इतकं की ओले सोले टाकतो, मोठे मोठे पत्थर टाकतो, भयंकर मोठी वर्षा केली त्यांनी. हे सगळं होताना ना थोडंसं काय होतं, धरणेंद्र आणि पद्मावतीचं आसन कंपायमान होतं. आणि ते तिथे येतात आणि मग त्याने फणा धरून त्यांना वरती उचललं जातं. तर ते इतकी प्रचंड वर्षा करतो, इतकी प्रचंड वर्षा करतो की ते अगदी पाणी अगदी पार्श्वनाथांच्या इथपर्यंत आले होते. त्यावेळेला ते येतात आणि ते एकदम उचलून त्याच्यावर काय होतं, त्यांचं हे करतात. केल्यानंतर काय होतं, ते क्षपक्षणी आरूढ झाल्यानंतर पुन्हा ते काय होतात, 10व्यातनं 12व्यात जातात. 12व्यात गेल्यानंतर ज्ञानावर आणि दर्शनावर अंतराचा नाश करून एकदम त्यांना केवळ ज्ञान होतं. आणि केवळ ज्ञान झालं तर ते 5000 धनुष्य उंचीवर विराजमान होतात. म्हणजे केवळ ज्ञान व्हायला साक्षी कोण आहेत, कोण आहेत, धरणेंद्र आणि पद्मावती आहेत. म्हणजे पार्श्वप्रभूंना आही क्षेत्राला केवळ ज्ञान झालं होतं. ते जे केवळ ज्ञान झालं त्यावेळेला साक्षी कोण होते, कोण होते, धरणेंद्र पद्मावती साक्षी होते. त्यांच्या देखत त्यांना केवळ ज्ञान झालं आहे. पुन्हा तो तिथे गेल्यानंतर इंद्राचं आसन, सौधर्म इंद्राचं आसन कंपायमान होतं. हो मुझे कौन ललकारा है, फिर अवधि लगाता है. अवधि, अरे मैं क्या समझता था, अरे पार्श्वनाथ भगवान को केवल ज्ञान हो गया. उस उधर 7 पंगड आणि 7 पाऊल जाऊन तिथं परोक्ष नमस्कार करून कुबेराला तो काय म्हणतो, जाऊन संवत्सराची रचना कर. मग तो काय करतो, 4 कोट 9 वेदी 5 पीठ 4 गलिया आणि 8 भूमिया, चैत्यभूमी, खातिका भूमी, वापिका भूमी, उपवन भूमी, ध्वजाभूमी, कल्पवृक्ष भूमी,
मंदिर भूमी और मंडप भूमी अशा 8 भूमी तयार करतो. आणि हे तयार केल्यानंतर मंडपभूमीची जी आहे ते पुन्हा 4 पहिली जी भूमी आहे ती पहिला मंडप जो आहे तो धुलीसाल नावाचा कोट असतो. त्या धुलीसाल कोटाच्या आत मानस्तंभोपरी चतुर्मुख जिनबिंब असतं आणि त्या ठिकाणी काय असतं, सुंदर सरोवर असतं आणि पुन्हा वापिका असते. दुसरा जो कोट आहे तो सुवर्ण कोट असतो आणि नृत्यांगना नृत्य करत असते आणि अशोक वृक्षभूमी असते. तिथं अशोक वृक्षभूमीमध्ये वर एक काय असतं, अशोकभूमी त्या वृक्षावर एक अकृत्रिम चैत्यालय असतं. त्या अकृत्रिम चैत्यालयामध्ये प्रहसितायमान म्हणजे मंदस्मित करणाऱ्या अशा 108 500 धनुष्य उंचीच्या अकृत्रिम जिनबिंब असतं, ज्याचे केस काळे आहेत, ओठ लाल आहेत आणि सुवर्णासारखा रंग आहे. असं त्या अकृत्रिम चैत्यालयामध्ये हे अकृत्रिम जिनबिंब असतं. आणि हे पुन्हा मग काय होतं, तो पुन्हा 6000 धनुष्य उंचीचा पुन्हा काय करतो, एक चांदीचा कोट तयार करतो. पुन्हा कल्पवृक्षभूमी आणि पुन्हा काय होतं, तो पुन्हा बडे बडे स्तूप तयार होतात. बडे बडे स्तूपामध्ये सिद्धांच्या मूर्त्या असतात, बहुमुखी पंक्ती असते आणि 16 स्तंभ असतात. 16 स्तंभावर त्याच्यावर एक मंडप असतो, 3 कटणी असते, गंधकुटी असते, गंधकुटीवर कमलासन असतात आणि कमलासनावर 4 अंगुल आधर कोण पार्श्वनाथ भगवान विराजमान होतात. त्या ह्याला म्हणायचं रूपस्थ ध्यान. मी आत्ता जे सांगितलं ना, समोषणाची विभूती आणि 3 कटणी गंधकुटी त्याच्यावर कमलासन, कमलासनावर 4 अंगुल भगवान विराजमान होतात. आणि मग 12 सभा असतात. पहिल्या सभेमध्ये 4 ज्ञानधारी मुनी, 3 ज्ञानधारी मुनी, गणधर हे पहिल्या सभेमध्ये असतात. दुसऱ्या सभेमध्ये कल्पवासी स्त्रिया असतात. तिसऱ्या सभेमध्ये आरिका आणि शाविका असतात. चौथ्या सभेमध्ये ज्योतिषवासी देव असतात. 5व्या सभेमध्ये यंत्रवासी देव असतात. 6व्या सभेमध्ये भवनवासी देव असतात. 7व्या सभेमध्ये भवनवासी देव असतात, देवी असतात आणि भवनवासी देव 7व्यामध्ये असतात. पुन्हा यंत्रवासी देव 8व्यामध्ये असतात. 9व्यामध्ये पुन्हा ज्योतिषकी देव असतात आणि 10व्यामध्ये कल्पवासी देव असतात आणि 11व्यामध्ये चक्रवर्ती आणि सर्व जे आहेत हे मनुष्य असतात आणि 12व्यामध्ये तिर्यंचे असतात. अशा 12 सभा असतात. कळलं का? आणि त्याला 20,000 पगडंडी असतात. त्या 20,000 पगडंडीवरून काय होतं, आणि मग ज्यांनी 11 भावामध्ये पार्श्वनाथ प्रभूवर उपसर केलेला असतो, हा कमठ त्यांचा सख्खा भाऊ तो भव्य असतो आणि त्या कमठाला सम्यक दर्शन प्राप्त होतं. तो आता भावी भव्य जीव आहे. म्हणून कमठाला आता शिव्या द्यायच्या नाहीत, रागवायचं नाही, कमठाला नीच म्हणायचं नाही. मी पूर्वी एकदा म्हणालो होतो, कमठ जर तुम्ही सम्यक दृष्टी माणसाला जर आता तुम्ही जर काय वाईट म्हणलात तर तुमच्या सम्यक दर्शनामध्ये तुम्हाला बाधा येते, दोष निर्माण होतो. म्हणून आज कमठ जो आहे तो कमठ 100 नावाचा देव अजूनही तो त्याचं आयुष्य आहे, त्याचं ह्याचं पल्ल्यामध्ये आयुष्य असतं आणि तो अजूनही देखील तिथं जिवंत आहे. त्याने जर अवधिन्याने जाणलं तर की एक शुल्लक नावाचं तिथं क्षुत्सागर आहे, तो वर्णन करतोय, हे देखील त्याच्या अवधिज्ञानामध्ये झळकेल बरं का. कळलं का? अजून तो जिवंत आहे आणि तो सम्यक दृष्टी आहे, तो भावी भव्य जीव आहे, एक नाही दिवस भगवान होणार आहे. म्हणून कमठाला का देव आहे. देव का तुम्ही 11 भावामध्ये त्याचं तुम्ही शत्रुत्व केलं तरी परंतु त्यांनी त्यांच्या शांत परिणामामुळं आणि केवळ ज्ञानाच्या प्रभावामुळं ह्याला देखील सम्यक दर्शन झालं. म्हणून जे मुनिराज असतात ते क्षमा मागाच्या आत क्षमा करत असतात. जे प्रभू असतात, जे भगवान असतात, जे मुनिराज असतात, जे आर्यिका असतात, क्षुल्लक शुल्क असतात, जर तुमचं काही चुकलं तर तुम्ही क्षमा मागाच्या आत ते क्षमा करतात. त्यांना काय म्हणायचं, हे महामुनिराज असतात. क्षमा मागण्याच्या आत क्षमा करणारे भगवान महामुनिराज असतात. क्षमा मागितल्यानंतर क्षमा करणारे सताम पुरुष असतात, सज्जन पुरुष असतात. की क्षमा मागितल्यानंतर क्षमा, जा ठीक आहे, तू एक भगवान आत्मा आहे, ठीक आहे मी क्षमा करतो. आणि क्षमा मागून क्षमा न करणारे ते दुर्जन असतात, निष्ठुर असतात. म्हणून त्यांच्याबद्दल माध्यस्थ भाव ठेवायचे. तर सांगायचं तात्पर्य असं की काय,
कमठाचा जीव 11 भावामध्ये, हा भाव कितवा असतो? 100 नावाचा देव 11वा भाव असतो. मी एकदा लिहून काढले ते, आणि मी प्रवचनात पण शुल्लकजींच्या ऐकलं होतं. तर कमठाचे 11 भाव होतात आणि पार्श्वनाथाचे 10 भाव होतात. आणि पार्श्वनाथाच्या भावामध्ये कमठाचा जीव 2 वेळा, म्हणजे एकदा महिपाल झालेला असतो. तर आज गुरुजी म्हणाले ते मामाचा अर्थ असा आहे, 2 माचा मामा, ऐकून घ्या, मामा का म्हणतात? 2 माचा, 2 आईचं दुलार आणि प्रेम ज्यांच्या मनात असतं त्याला म्हणायचं मामा. काय म्हणायचं? मामा. का म्हणतात मामा? 2 आईचा प्रेम, वात्सल्य आणि दुलार ज्यांच्यामध्ये काटोकाट भरलेलं आहे त्याला म्हणायचं मामा. तर आज महाराज म्हणाले की तो मामा झाला होता, कुठं वाचलं आहे त्याने मी बघायला पाहिजे. मी आजपर्यंत ते मामादेवीचे वडीलच होते असं, आणि त्यांचं नाव महिपाल होतं, आणि तो 100 नावाचा देव होतो. त्याचा देखील फायदा झाला, तो भव्य होता, त्याची ती योग्यता झाली, आणि मग तो ज्योतिषी देव शांत झाला, आणि अजून पण जिवंत आहे तो, अजून पण जिवंत. अशी पार्श्वनाथ भगवानची पुन्हा ते पार्श्वनाथ भगवान पुन्हा काय होतं? समोशरण विघटित होतं, आणि ते पुन्हा विहार करतात, पुन्हा शिखरजीला येतात. शिखरजीला आल्यावर त्यांचं समोशरण विघटित झालेलं असतं, त्या ठिकाणी ते योग धारण करतात, आणि योग धारण करून काय करतात? पुन्हा सूक्ष्म क्रिया प्रतिपत्ती नावाचं शुक्ल ध्यान होतं, 3रं ध्यान. ते ध्यान उपचाराने ध्यान म्हटलं आहे. आणि तिथं झाल्यानंतर बादरकृष्टी काययोग करून सूक्ष्म काययोगामध्ये प्रविष्ट होतात, आणि 14 गुणस्थानामध्ये ते त्याच्या तिथं अ इ उ ऋ ऋ हे अक्षर म्हणेपर्यंत जेवढा काळ असतो तेवढं हे 14 गुणस्थानाचा काळ असतो. त्याच्यानंतर काय होतं? उपांत्य समयामध्ये 72 प्रकृतीचा नाश होतो, अंत्य समयामध्ये 13 प्रकृतीचा नाश करतो. अशा 85 प्रकृतीचा नाश करून ऊर्ध्वगमन रुजुगतीने एक समयात सिद्धालयामध्ये जाऊन बसतात. जय बोलो पार्श्वनाथ भगवान की जय. अशी पार्श्वनाथ भगवंताची कथा आहे. कळलं का? चला, तर आज आपण षडालीचं 2रा अध्याय, की 2ऱ्या अध्यायामध्ये मिथ्याचं वर्णन केलेलं आहे. ऐसे मिथ्या दर्शन ज्ञान, ऐसे मिथ्या दृग ज्ञान चरण, वश भ्रमत भरत दुख जन्म मरण, तातैन को तजिए सुजान, सुनतिन संक्षेप कहू बखान. इस प्रकार से, ऐसे यानी इस प्रकार से संसारी जीव मिथ्या दृग ज्ञान चरण, मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र, वश भ्रमत जन्म मरण दुख भरत, हे वशीभूत हो संसार में भ्रमण करते हुए जन्म मरण के दुख सहन कर रहे हैं. ताते ने इसलिए सुजान इनको तजिए, हे सज्जन पुरुषो, इनको मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चरित्र को भली भांति जान के उसका त्याग करना चाहिए. 3 संक्षेप बखान कहूँ सुनिए, उनका संक्षेप में वर्णन करता हूँ, आप अच्छी तरह से सुनो. यानी संसार परिभ्रमण का मूल कारण क्या है? मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र. हे अनादिकालापासून आपणच असं करत आलो आहे, म्हणून अजून आपण संसारात आहोत. मिथ्या किसे कहते हैं? जैसी वस्तु है, 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ, द्रव्य गुण पर्याय, जैसी है वैसी नहीं मानता, विपरीत मानता है, उसके अंदर विपरीत अभिनिवेश रहता है, उसको कहते हैं मिथ्या अभिप्राय. क्या कहते हैं? झूठ को मिथ्या कहते हैं. एवं मिथ्या चरित्र, इन 3 को एकता संशय है. झूठ को मिथ्या कहते हैं, अर्थात जो वस्तु जैसी है उस रूप में न समझकर अन्य रूप से ग्रहण करता है, उसको कहते हैं मिथ्या. मिथ्या मैंने झूठ. यानी ये गेट जो है कहाँ है? पूर्व को है, और मानना ये दक्षिण को है, ऐसा मानना ये विपरीत अभिनिवेश है. अगर वो पूर्व को है, पूर्व को माना तो समीचीन मान्यता रहती है, समझ लो. तो जीव संसार में परिभ्रमण किस प्रकार करता है? जीव द्रव्य क्षेत्र काल भव और भाव, ये 5 परावर्तन रूप जो है ना, अनंत काल से हम 5 परावर्तन रूप संसरण,
संसार किसको कहते हैं? संसरण। संसरण का अर्थ है ये भोग धारण करना, फिर मृत्यु करना, फिर दूसरा भोग। कैसा होता है? ये हम भोग धारण किया, हमें पंचेंद्रिय प्राप्त हो गई, संगी पंचेंद्रिय हो गया, फिर पंचेंद्रिय के विषय प्राप्त हो गए, पंचेंद्रिय के विषय में हम लिप्त रह गए, और पंचेंद्रिय के विषय भोगते भोगते हमारा आयु कर्म खत्म हो गया। फिर क्या होता है? फिर मृत्यु होती है। फिर जैसा मति ने गति बांधी है उस गति में हम जाते हैं, और फिर जन्म मरण करना, इसको कहते हैं संसरण। संसरण का अर्थ जन्म मृत्यु कर रहना। ये श्रृंखला जो है सम्यक दर्शन प्राप्त होने के बाद ये श्रृंखला टूट जाती है। जिसका संसार का किनारा नज़दीक आया है जो संगी है, भव्य है। जिसका संसार का किनारा नज़दीक आया है, भव्यत्व भाव का विपाक हो रहा है, हो गया है। संगी पर्याप्त पंचेंद्रिय जागरूक साकार उपयोगी, ये सब होने के बाद उसको काल लब्धि आती है, उसको क्या है? काल लब्धि। और फिर उसको बुद्धि होती है, जिनागम जिन तत्व जानने की बुद्धि होती है। फिर उसको उसी टाइम उसको क्या होता है? अधिगमज और निसर्गज यानी खुद, लेकिन पूर्व देशना उसको कार्य रहती है। निसर्गज भी अभी निसर्गज है, लेकिन पूर्व देशना उसको वहाँ कार्य करती है। ये निसर्गज समय दर्शन। अधिगमज यानी किसी के उपदेश से, पढ़ने से, कुछ देखने से, जाति स्मरण से, उपदेश से, जिनबिंब दर्शन से, वेदनानुभव से आणि देववृद्धी दर्शन से, आणि असे 6 प्रकारे आपण त्याचं वर्णन केलेलं आहे। तर सांगायचं तात्पर्य असं, जीव दुखी क्यों है? मिथ्यात्व कषाय के कारण जीव दुखी है। जन्म और मरण किसे कहते हैं? 4 गति 84 लाख योनि में विभाव व्यंजन पर्याय धारण करना जन्म कहलाता है। आयु कर्म समाप्त होने पर वर्तमान पर्यायों को छोड़कर अन्य पर्यायों में गमन करना मरण कहता है। आयु एवं गति नाम कर्म के उदय से शरीर रचना के साथ योनिभूत स्थान में उत्पन्न हो जाना जन्म और मृत्यु कहता है। तो जन्म का मरण होता है। क्यों? शुद्ध द्रव्य एवं शुद्ध पर्याय दृष्टि से जीव का जन्म मरण नहीं होता, परंतु अशुद्ध द्रव्य और अशुद्ध पर्याय दृष्टि से ये जो 10 प्राण से हम जीवित है ना, 5 इंद्रिय, 3 बल, 1 आयु और 1 आणोपान म्हणजे श्वासोश्वास। श्वासोश्वास म्हणजे नाडीच्या एका ठोक्याला श्वासोश्वास म्हणायचं। हां, तर मिथ्यादर्शन ज्ञानचरित्र हे है उपादेय। मिथ्यादर्शन ज्ञानचरित्र सर्वथा है अर्थात त्यागने योग्य ही है। जैसे अग्नि का कण जलाने वाला ही होता है, इसी प्रकार इन तीनों का अंश मात्र भी संसार में डुबाने वाला है। इसलिए तीनों का त्याग करना चाहिए, यानी सम्यक दर्शन प्राप्त करना चाहिए। हाँ, आता दुसऱ्या नंबरची जी कारिका है, अग्रहित मिथ्यात्व और जीव का स्वरूप। जी कारिका वाचतोय, तो कारिका तुम्हाला पाहिजे असेल तर इथं आहे बघा, घ्या हे। हां, आता कारिका नंबर 2 आणि ढाल नंबर 2। जीवादि प्रयोजन भूत तत्व सरदे तिन माहि विपर्यत्व चेतन को है उपयोग रूप बिन मूर्ति चिन मूर्ति अनु। आणि म्हणा की एकदा तुम्ही सगळेजण, जीवादि प्रयोजन भूत तत्व सरदे तिन माहि विपर्यत्व चेतन को है उपयोग रूप बिन मूर्ति छिन मूर्ति अनु। ये जीवादि तत्व प्रयोजनभूत है। ये 6 द्रव्य 7 तत्व 9 पदार्थ ये प्रयोजनभूत तत्व है, उसमें कोई शंका नहीं करना। जैसी भगवान ने बोली है, जैसा दिव्य ध्वनि में खिला है, वैसा उसको मानना, यह सम्यक दर्शन है। जीव आदि तत्व प्रयोजनभूत अर्थात श्रेयस्कर है। तीन माही विपर्यते सर्दे, इस जीव ने उन तत्वों को विपरीत श्रद्धान किया है। जीव का लक्षण उपयोग रूप है और जीव उपमा रहित है, चैतन्य मूर्ति एवं अमूर्तिक है। संसार में अनंत पदार्थ के बीच जीव, अजीव, आश्रव, बंध, समूह, निजरा और मोक्ष, ये 7 तत्व प्रयोजनभूत है। इनके यथार्थ स्वरूप जैसा का तैसा को न समझकर अनादिकाल से विपरीत श्रद्धान करके यह जीव मिथ्यात्व के पद पर आसीन है। चेतन अर्थात आत्मा ज्ञानोपयोग एवं दर्शनोपयोग वाला है। चित चमत्कार चैतन्य मात्र। हाँ, अरे का गुरु जी,
हाँ हाँ चलो नमोस्तु स्वामी आओ। सरस्वती सागर महाराज की जय। हो गए गुरु जी। हाँ 2 मिनट में कंक्लूड करता हूँ मैं। दूसरी नंबर की कारिका चालू है। कंक्लूजन कर दो। हाँ आई विल कंक्लूड माय स्पीच विदिन 2 मिनिट्स। तर हे जीव अजय अशोबंध सवनी जरा आणि हे जे 7 तत्व आहेत त्याच्यामध्ये आपलं जीव तत्व आहे। तर पंडित कहानजींनी एकदा विचारलं होतं आचार्य शांतसागर महाराजांना की जीव तत्व उपाध्याय असताना हे बाकीची तत्व जी आहेत ती हे असताना ही जी कारिका आहे ते त्यांनी ते कारिका म्हणजे ते श्लोक म्हणून दाखवला होता। मी एकदा तुम्हाला त्याच्यावर चर्चा केली होती। हे पान नंबर 117वर पंडित कहानजी आणि आचार्य शांतसागर महाराजांची चारित्र चक्रवर्तीमध्ये ही चर्चा आलेली आहे, तुम्ही वाचून घ्या। तर त्याच्यात मी हे करणार नाही। एकदा मला उत्तर प्रदेशमध्ये कुठेतरी आमचा चातुर्मास होता आणि त्या ठिकाणी त्यांनी मला विचारलं की तुमचे गुरु आपके गुरु जो है समय सार के ऊपर व्याख्यान कर रहे हैं और हमने सुना है पूर्व में हमारे मुनिराज बोले थे कि समय सार ये श्रावक ने नहीं पढ़ना चाहिए। तो फिर अभी हमने स्वानंद विद्यामृत का जो स्वाध्याय कर रहे थे 6 नंबर विद्यानंद आचार्य जी के प्रवचन है उसके मराठी में ट्रांसलेशन किया है। 6 नंबर के ग्रंथ में उन्होंने पहले बोले महानुभाव समयसार हा जैन धर्माचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे। या ग्रंथाविषयी अज्ञानी जनाने लोकांमध्ये खूप भ्रम उत्पन्न केला आहे। यात लिहिले आहे की पासंडी लिंगाणी य घी लिंगाणी य बहुप्याराणी घेतुम वदंती मूढा लिंगमीनम मोकमग्गोत्ती। श्रावक असो श्राविका असो मुनी असो अरिका असो सगळेच या समयसाराचा स्वाध्याय करू शकतात। गृहस्थ आणि मुनी असा भेद करणे हे मूर्खांचे काम आहे असे कुंदकुंद आचार्याने शेवटच्या 3 गाथामध्ये म्हटले आहे। आचार्य पुढे म्हणतात नवी येस मोक्षमग्गो पासंडी घी मयाणी लिंगाणी दंसन नानचरिताणी मोक्षमग्गम जिणाविंती। सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य मोक्ष मार्ग आहे, त्यामुळे श्रावक आणि मुनी यांच्यात आम्ही भेद करत नाही। आम्ही तर आत्म्याविषयी बोलतो म्हणून गृहस्थांना देखील हा ग्रंथ वाचण्याचा या ग्रंथाचा स्वाध्याय करण्याचा अधिकार आहे। आणि 411च्या गाथेत म्हणतात तम्मा जहितुलिंगे सागार रणगार आहे हिवा गहिदे दंसन नानचरित्ते अप्पानम झुंज मोकपहे। आत्मध्यानासाठी श्रावकांनी सुद्धा समयसाराचा स्वाध्याय करणे अत्यावश्यक आहे। म्हणून आचार्य सांगतात की गृहस्थ लोक समयसाराचा स्वाध्याय करू शकत नाही असा अपप्रचार करणारे लोक मूर्ख आहेत। हा तर जिनवाणीचा अपमान आहे। घरात राहणारा श्रावक असो की जंगलात राहणारा साधू असो ते सगळे समयसाराचा स्वाध्याय करू शकतात। ह्या 3 गाथा आम्ही तुम्हाला देतो। तुम्हाला जर कोण म्हणलं की श्रावक समयसार वाचू शकत नाही तर त्यांना ह्या समयसाराच्या 3 हे कारिका शेवटच्या दाखवायच्या। तर हे विद्यानंद आचार्यांनी सांगितलेलं आहे प्रवचनामध्ये स्वानंद विद्यामृत 6वा भाग त्याच्यामध्ये पेज नंबर 19वर अनेकांत वाद समन्वयाची कला शिकवतो याच्यामध्ये हे वर्णन आलेलं आहे। म्हणून आता हे याच्यावर आपण पडदा टाकायचा आणि डोक्यातनं काढून टाकायचं की समयसार श्रावक वाचू शकत नाही, हे डोक्यातनं काढून टाकायचं। जय बोलो 24 भगवान की। मम गुरुदेव आचार्य श्री विष्णु सागरजी महाराज की, सरस्वती सागर महाराज की।